पप्पा बघा मम्मी ओरडायला नाही पाहिजे म्हणून ना सगळी भांडी घासून ठेवतात मम्मीला खुश करते बघा. हे टाईल्स आमच्या बाल्कनीत ना खूप दिवस झाले असेच पडलेले होते, तर ह्याला ना आता बाल्कनीतून खाली करू. ह्याला आता इथे ठेवू, इथे या बेसिंगच्या खालती. पप्पाने बघा हे इकडचं हे ट्रॉलीच काढली साफ करायला. पप्पाने बघा त्या वॉशिंग मशीनचं एक चक्कर होतं ना ते पण नवीन लावलं. आज सगळी कामं करतं पप्पा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी गेली सकाळीच कामाला, भाऊ पण गेला सकाळीच कामाला. पप्पा आज घरीच आहेत माहिती आहे का, कारण पप्पाची गाडी स्क्रॅपला गेली आहे ना, म्हणून पप्पा आता 2-3 दिवस घरीच असणार आहेत मला असं वाटतं, कारण नवीन गाडी घ्यायला 15 दिवस जातील म्हणून. तर पप्पा ना अजून झोपलेत माहिती का, हे बघा. हे बघा अजून झोपलेत. मजा आहे पप्पाची. मम्मी बिचारी गेली एकटीच कामाला सकाळीच, आणि भाऊ पण. तर फिलहाल तर हाफ फ्रेश होतो आणि नाश्ता करून घेतो. नाश्ते में क्या बनाया है? अरे वा, मटकीची भाजी. पप्पा उठा उठा. बघितलं, पप्पाची मजा आहे, मस्त झोपलेत. नाश्ता विष्टा करून झालाय माझा आत्ताच. मम्मीचा फोन आला होता. मम्मी बोलली वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून ठेवलेत, ते धुवून टाक, म्हणजे वॉशिंग मशीन फक्त चालू कर. हे बघा कपडे सरफ बिरफ सगळं टाकून ठेवलं मम्मीने. बोलली पप्पाच्या भरोश्यावर राहू नको, पप्पा झोपून राहतील, तू कर. म्हणून आपण करू. थांबा पहिला पाईप टाकू बाई, नाहीतर. पाईप टाकला तर स्विच ऑन. पाणी खाली करू आणि स्टार्ट. वॉटर लेवल सेट करू. झालं चालू. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय, आणि पप्पा बघा सकाळपासून झोपलेलेच आहेत. मगाशी तिथं झोपले होते, आता इथं झोपलेत. हे बघा, मम्मी येऊन ओरडणार आहे हा पप्पा तुम्हाला. पप्पा, मम्मी येऊन ओरडणार तुम्हाला बघा. पूर्ण दिवस झोपून काढल्या म्हणून. काय 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 आई आई कपडा मी धुतले. काय 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 घातलं नाही ते, सुकत मम्मी येऊन घालणार. हा आई आई मी धुतले, मम्मीला मी सांगणार. हे निदान कवर तरी घाला वॉशिंग मशीनला. हे आणलंय नवीन कवर, ते त्या दिवशी आणलेलं असंच पडलंय. टायर पण नाही लावलं, काहीच काम नाही केलं पप्पाने आज घरी. आंघोळ पण नाही केली निदान. मम्मी येऊ दे, ओरडणार बघा. जोपर्यंत रिक्षा नाही येत तोपर्यंत आता घरीच असणार आहे पप्पा. पप्पा कधी येणार रिक्षा, नवीन रिक्षा? किती टाइम लागणार? खूप टाइम लागणार. तरी किती? 10-12 दिवस. तरी अजून 10-12 दिवस. बघितलं पप्पाची फुल एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल एन्जॉय पप्पाला. पप्पा बघा मम्मी ओरडायला नाही पाहिजे म्हणून ना सगळी भांडी घासून ठेवतात. मम्मीला खुश करते बघा. सगळी भांडी घासून ठेवली पप्पानी, जी खाल्लेली. कामाचं काय नाही, हे काय समजत नाही का मला. तरी पण मम्मी ओरडणार म्हणजे ओरडणारच. ते बघा पप्पा कपडे सुकत पण घालतायत. ते वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले होते ना, तर ते सुकत पण टाकतात. हे बघा
किती किती तरी पण ओरडणारच मम्मी, काय पण करा मी सांगणारच. मम्मी बघा आत्ताच आली आहे आणि पप्पा ना भडकवतात माझ्याबद्दल. मम्मी मी कपडे सुकत टाकला आणि मी कपडे धुतलं माहितीये काय. आई आणि मी घासली भांडी. मम्मा मी घासली. हा आईच्यान बीच्यान मी नाही खाईत. मी आई शपथ वगैरे नाही खाईत. कळलं काय. मी पप्पाला ओरड. मग पप्पाला ओरड ना. मग पप्पाला ओरड ना. अरे वा खोबरं आणलं. मग पप्पाला ओरड ना. पप्पाला ओरड ना. पप्पाला ओरड ना. जा पहिले फ्रीज मध्ये शिरा दे पप्पाला. जा पप्पाला ओरड. शिरा दे पप्पाला. ओरड पप्पाला पहिला. नाही कशाला ओरडू. जा जा आणि चाय बनवा नंतर मी काम करते. जा. अरे पप्पा नुसतं सकाळपासून थांबाय मागत नाही काय करायचं त्याला. पप्पा नुसतं सकाळपासून झोपून आहे मम्मी. खोकाय गावत नाही का. पप्पाला ओरड ना. कशाला ओरडू पप्पाला. अरे दिवसभर झोपून काढले, आंघोळ पण नाही गेली. बसून बसून बघितले गाडी नाही पती की बाजू. ठीक आहे. मम्मीने बघा हनुमान जयंती आहे ना आज, म्हणून हनुमानांच्या मंदिरातून प्रसाद आणलाय शिरा. एवढा कशाला आणला मम्मी डबाभरून. तुला खाया. मला पण चहा पाहिजे. दे रे त्याला. नाही बघितलं पप्पाने चाय बनवली, मम्मीला दिली, स्वतः घेतली पण मला नाही दिली. सकाळची आहे रे केली नाही. पितो सकाळची चाय अजूनपर्यंत आहे. थांब मी याच्यात 2 करून आलो. मी आता मम्मीने आणलेला शिरा खातोय. बघा मम्मी पण तेच खाते चोरून चोरून. हा प्लेट मध्ये घेऊन खा ना. पप्पा बघा दिवसभर झोपले तरी आत्ता पण झोपलेच. हे टाईल्स आमच्या बाल्कनीत ना खूप दिवस झाले असेच पडलेले होते, तर ह्याला ना आता बाल्कनीतून खाली करू. ह्याला आता इथे ठेवू, इथे या बेसिंगच्या खालती. ते पूर्ण काढते पहिला सुरीने, ते चिपकलेलं आहे कागद बिगद. हळूहळू फायनली टाईल्स ठेवून टाकले इथे बेसिंगच्या खालती, कारण हे थोड्या दिवसांनी यूज होणार आहेत, ते पण गावाला, म्हणून गावच्या घराला. पप्पाने बघा हे इकडचं हे ट्रॉलीच काढली साफ करायला. ते बघा इकडे ट्रॉली ती. पप्पाने ट्रॉली काढली बघ. ती का काढली पण. खाली बघ ना किती काय घाण आते. अजून घाण बघते काय. एवढी घाण नाही, जराशीच आहे. एवढी पण घाण नाही. मला ना थोडी भूक लागली होती, म्हणून मी मम्मीने जे मंदिरातून प्रसाद आणला ना तोच खातोय. हे बघा मम्मीने अजून पण आणले, भात आणि भाजी पण आणली आहे. मस्त प्रसाद, तोच खातोय. पप्पानी बघा त्या वॉशिंग मशीनचं एक चक्कर होतं ना, ते पण नवीन लावलं. आज सगळी कामं करतोय पप्पा. तर फक्त त्याच्या खाली ठेवूया. काय कवर पप्पा घालतील ना, त्याच्यावरतीच घालायचं. हे बघा कवर पण घातलं, चक्कर पण लावलं. अजून हे ना हे फाडलं थोडंसं कवर, कारण इथे ना होल नव्हता, तर होल केला हे फाडून पप्पाने पाईप जॉईंट करायला. चक्कर पण मम्मीने आणलं. पप्पाने आज खूप काम केलं, पण आंघोळच केली नाही आज दिवसभर. लय काम केलं काय. हा इथून चेन लावायची आहे.
अरे बस एवढं हे नाही हे फक्त एवढी चेन असणार कळलं काय इथून पण आहे तिथून नाही चेन तिथून उघडत असतं पण खाली इथलं बटन दाबायचं बस हा कपडे काढताना काढायचे मी माझं जरा माइंड फ्रेश करायला वाशीला चाललोय माझ्या परम मित्राला भेटायला कारण तो पण सुटलाय आता जॉबवरून तर त्यालाच भेटायला चाललोय तर भेटू बोलू आणि मग येऊ घरी लवकरच मित्र पण गेला त्याच्या घरी मी पण आलोय माझ्या घरी आत्ता जस्ट आलोय वाजलेत 12 घरी सगळे झोपलेत माहिती का हे बघा मम्मी पप्पा झोपलेत मी पण आता काहीतरी खातो हे काय बनवलंय अच्छा हां तोच तो मगाचा प्रसाद होता ना मी जो खाऊन गेलो होतो तोच आता पुन्हा खातो कारण तेच आहे प्रसाद खायला आणि फिलहाल तर मित्रांनो आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे मी पण या ब्लॉगच्या एडिटिंगला बसतो जेवून ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला जास्तीत जास्त सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय